तुम्ही इंस्टाग्रामवरती रील्स टाकताय पण व्ह्यूज अजिबात येत नाहीत, तर आज मी तुम्हाला सांगणार आहे इंस्टाग्रामवरती रील्स कशा व्हायरल होतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप इम्पॉर्टंट आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी वेदांत. तर आज आपण बघणार आहे काही सिक्रेट ट्रिक्स वापरून खरंच इंस्टाग्राम रील्स व्हायरल कशा होतात. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इंस्टाग्राम तुमची रील्स फक्त 10-12 लोकांनाच पाठवतं. जर ते 10-12 लोक व्हिडिओला लाईक आणि कमेंट तसेच रिपोस्ट नवीन ऑप्शन आलाय ना, ते जर रिपोस्ट केले तरच तुमची रील पुढे पुश होण्याचे खूप जास्त चान्सेस वाढतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची रील पूर्ण बघितली पाहिजे, म्हणजेच त्या रील मधून जास्तीत जास्त वॉच टाइम गेन झाला पाहिजे. जसं युट्यूब मध्ये असतं तसंच सेम, नाहीतर अल्गोरिदम लगेचच रीलला ड्रॉप करतं. तिसरी गोष्ट म्हणजे कॉन्टेंट एंगेजिंग असला पाहिजे. तर कॉन्टेंट एंगेजिंग म्हणजे तुमची रील 10 ते 12 जणांनी स्टार्टिंगला पाठवलेली असती ना, ते 10 ते 12 जण जराही स्क्रोल न करू नये, म्हणजेच किमान 3 ते 4 सेकंद तुमच्या रील वरती टिकून राहावं. असं तुम्ही काहीतरी एडिटिंग, जेवढी एडिटिंग करता येईल तेवढी जरी एडिटिंग तुम्ही त्या 2 ते 3 सेकंद किंवा 3 ते 4 सेकंदामध्ये केली ना, तर तुमची रील व्हायरल होण्याचे खूपच चान्सेस जास्त वाढतात. आणि जर त्या रील मध्ये 3 ते 4 सेकंदामध्ये इंटरेस्ट वाटला तर खूप लोक असे आहेत 3 ते 4 सेकंद जर रील बघितले तर ते पूर्ण रील बघतील, हे असे 50% तरी असतील. तर त्यामुळे तुम्ही स्टार्टिंगचे 3 ते 4 सेकंद जरा हेवी एडिटिंग करा. तर मी असं म्हणत नाही जास्त कुठलेही इफेक्ट लावलंय ते, तर तसं काय नाही. जेवढी एडिटिंग करता येईल सॉफ्ट आणि स्मूथ, तर ते तशा प्रकारे तुम्ही करू शकता. त्या 3 ते 4 सेकंदामध्ये थोडंफार इंटरेस्ट वाटला पाहिजे, जेणेकरून ती रील तुमची पूर्ण बघतील ते. चौथी गोष्ट म्हणजे ट्रेंडिंग ऑडिओ वापरणं. ट्रेंडिंग ऑडिओ वापरल्यावर खरंच इंस्टाग्राम रील्स व्हायरल करतं का? तर माझं उत्तर आहे हो. जर ट्रेंडिंग ऑडिओ वापरला ना, रीच वाढायचे खूप जास्त चान्सेस असतात. तर आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय करायचं तर नीट ऐका. शॉर्ट आणि एंगेजिंग व्हिडिओ बनवा, म्हणजेच 30 सेकंदाच्या वरी तुमची रील नाही गेली पाहिजे. जर तुमची रील 30 सेकंदाच्या पुढे जात असेल तर माझा सांगण्याचा मुद्दा हाच आहे, जेवढं तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ मध्ये सांगता येईल तेवढ्या शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करा. आणि स्टार्टिंगचे 3 ते 4 सेकंद चांगला हुक ठेवा, म्हणजेच जितकी जास्त एडिटिंग करता येईल तितकी जास्त एडिटिंग करा. जर जास्तच इफेक्ट्स वापरले तर तुमचा व्हिडिओ एकदम बेकार होऊन जाईल, तर तुमच्या रीलला अल्गोरिदम लगेचच ड्रॉप करून टाकेल. तर तसं व्हायचं नसेल तर मग तुम्ही 3 ते 4 सेकंदामध्ये स्ट्रॉंग हुक ठेवा, नाहीतर मग हेवी एडिटिंग मध्ये जास्त इफेक्ट्स वापरू नका. तेवढंच सॉफ्ट अँड स्मूथ आणि ट्रेंडिंग ऑडिओ वापरा. आणि चौथा विषय म्हणजे एकदम इम्पॉर्टंट आहे, हा प्रत्येक सोशल मीडियावरती इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे कन्सिस्टन्सी. जर तुम्ही व्हिडिओज मध्ये कन्सिस्टन्सी चांगली ठेवला तर तुमचे रील्स व्हायरल होण्याचे खूप जास्त चान्सेस वाढतात. जर कन्सिस्टन्सीचा अर्थ माहित नसेल तर मी मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे, एक वेळेस आय बटन वरती क्लिक करून नक्की पहा. जर तुम्ही आता मी सांगितल्याप्रमाणे सगळे पॉइंट टू पॉइंट सगळे चेंजेस केलेले आहेत तुमच्या रील मध्ये, तर तुमची रील व्हायरल होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तर ही माझी गॅरंटी आहे. तर एवढं करा, बाद झालं. तर अशाच प्रकारची युट्यूब टिप्स प्लस इन्स्टा प्रो हॅक्स अशा प्रकारचे व्हिडिओज पाहिजे असतील तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये. तर पुढचा व्हिडिओ पर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.